नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रियाने सर्वांसाठी पोहे केलेत हे ऐकल्यानंतर मात्र सायली आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आणि आता अर्जुन सांगतो की महिपत त्या मास्टर माइंड व्यक्तीचं नाव सांगणारच होता, पण अचानकपणे तो शांत झाला, तेही साक्षीचं नाव ऐकल्यानंतर. तेव्हा मात्र प्रियाला चांगला घाम फुटतो आणि ही गोष्ट कल्पना आणि सायलीच्या लक्षात येते. दोघीही तिला विचारतात की का ग, तुला का इतका घाम आलाय? पूर्णाजी म्हणते, कधीच्या नावात स्वयंपाकघरात गेल्यानंतर काय होणार आहे? आता प्रिया सगळ्यांना पोहे खाण्याचा आग्रह करते. प्रताप जेव्हा पोहेचा घास खातो तेव्हा त्याला खूप तिखट लागतं आणि कल्पना घाईघाईने त्याला पाणी आणून देते. प्रताप म्हणतो, सगळ्या घरातल्या मिरच्या त्यातच टाकल्यास का? आता हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुन, अस्मिता आणि चैतन्य तिघेही पोहे खायला नकार देतात. अश्विन लगेच प्रियाची बाजू उचलून धरतो. कधीतरी काहीतरी करायला गेली ना ती, मग तिचं कौतुक करा ना, प्रेमाने खा ना. कोणाला खायचे नसतील तर नका खाऊ, पण मी खाणार आहे. आता अश्विन जेव्हा पोह्याचा घास खातो तेव्हा त्याला प्रचंड ठसका लागतो. अगं तन्वी, किती तिखट केलेत हे पोहे. मी काय, कोणीच खाऊ शकत नाही, इतके तिखट झालेत. आता सायली लगेच म्हणते, तुम्ही सगळे इथेच थांबा, मी तुमच्यासाठी पोहे करून आणते. प्रियाला या गोष्टीचा राग येतो. ती घरात निघून जाते आणि तिच्या पाठोपाठ अश्विनही निघून जातो. आता इकडे नागराज सुमनकडे येतो आणि तिला म्हणतो की माझं जर नाव घेतलंस ना, थोबाड बंद ठेवायचं हा, नाहीतर तुझे छोटे छोटे तुकडे करून कुत्र्या मांजरांना खायला घालील. तेव्हा सुमन म्हणते, तुम्ही मला मारलत ना तरी माझी काही हरकत नाहीये, मेले तरी मी ओढून ओढून तुमचं सत्य जगाला सांगणारच. आता इकडे साक्षी मोबाईलवरती महिपतला अटक केल्याची न्यूज पाहते आणि खूपच गोंधळून जाते. म्हणजे याच कारणामुळे अण्णा माझ्यापासून बोलणं टाळत होते आणि शेवटी ते पकडलेच गेले. पण आता मी काय करू? आता मी सरळ त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन भेटूही शकत नाही, कारण जगासाठी मी मेलेली आहे. आता इकडे सचिन देखील तीच न्यूज पाहतो. महिपत शिकरेला अटक झाली, आता खरी खेळायला सुरुवात होईल. आता साक्षी शिकरे माझी हवी ती मदत करू शकेल. इकडे अर्जुन सायलीला सांगतो की महिपत जवळजवळ त्या व्यक्तीचं नाव सांगणारच होता, पण नागराज काकांना पाहून तो लगेच शांत बसला. खुन्नस दिल्यासारखा एकटक त्यांच्याकडे पाहत होता. मग तेव्हा अर्जुन आणि सायली दोघांनाही नागराज काकांचा संशय येतो. म्हणजे त्यांनीच हे सगळं केलं असावं का? आता इकडे सचिन साक्षीला भेटायला येतो. साक्षी आता त्याला काही सांगणार, पण पुन्हा ती विचार करते की या केसमध्ये साक्षी म्हणून माझा जर उल्लेख झाला तर सचिनला लगेच कळेल की मीच महिपतची मुलगी आहे. मग त्यामुळे त्याला काहीच सांगत नाही. पण सचिनला मात्र सगळंच माहिती असतं आणि त्याच्या डोक्यामध्ये नवीन नवीन प्लॅनसुद्धा सुरू झालेले असतात. आता इकडे प्रिया नागराजला भेटते आणि त्याला म्हणते की कायमचा महिपतचा बंदोबस्त करावा लागणार आहे. तो शेवटपर्यंत आपलं नाव घेणार नाही अशी काहीतरी व्यवस्था करावी लागणार आहे. आणि आपल्याकडे जो असणारा हुकमाचा एक्का आहे म्हणजे साक्षी, तो आता आपल्याला वापरावा लागणार आहे. आता प्रिया घरात नाही म्हणून अर्जुन सायली अश्विनशी केसबद्दल बोलत असतात. खोट्या डेडबॉडीबद्दल त्यांची चर्चा चालू असते. तितक्यात प्रिया तिथं येते आणि अर्जुन सायली तिथून निघून जातात. तिला प्रश्न पडतो की हे नेमकी काय बोलत होते अश्विन सोबत. आता ती त्याला विचारण्याचा प्रयत्न करते, मात्र अश्विन सांगायचं टाळाटाळ करतो. तितक्यात त्याला फोनवर फोनही येऊ लागतात. त्यामुळे तिला काही सांगायचा प्रश्नच उरत नाही. आता प्रिया मात्र चांगलीच मनातून घाबरलेली असते. नेमकी यांचं काय चाललंय हे कसं कळेल याचा ती विचार करू लागते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन पुन्हा महिपतला येऊन भेटतो. त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करतो. तू जरी मास्टर माइंडचं नाव सांगितलं नाहीस तरी सुद्धा ते आम्हाला कळेलच, असं तो सांगतो. आता इकडे नागराजने साक्षीला एका ठिकाणी बोलवून मुद्दाम तिला जाळाच्या वेढ्यामध्ये उभं केलेलं असतं आणि तिचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते एक पोलीस कॉन्स्टेबल महिपतला जेलमध्ये दाखवतो, जेणेकरून महिपतने पुन्हा कधीही तोंड उघडू नये. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.